सोशल कॅपिटल म्हणजे इकडनं बाहेर पडणारे जे रुग्ण आहेत, म्हणजे पूर्वी जे रुग्ण होते त्यांना सोसायटीने ॲक्सेप्ट करणं ही एक मोठी सोशल कॅपिटलचे भाग असतो. तर तो बाबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कसा केला. नमस्कार, मी गुरुदास नूलकर, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था पुणे इथे प्राध्यापक आहे आणि आनंदवनबरोबर काही वर्ष जोडलं आहे. आनंदवनमध्ये मी पहिल्यांदा आलेलं असताना अशी एक चर्चा होती की आनंदवनचं देशासाठी म्हणजे नॅशनल कॉन्ट्रिब्युशन काय आहे याचा एक आपण ठोकताळा मांडायचा. तर हे करत असताना मला असं लक्षात आलं की आनंदवनचं जे कॉन्ट्रिब्युशन देशासाठी आहे हे तुम्हाला क्वांटिफाईंग पॅरामीटर्समध्ये बांधता येत नाही. याला अनेक क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्स आहेत. म्हणून आम्ही आता जो अभ्यास करतो आहे तो 5 कॅपिटल फ्रेमवर्क म्हणजे 5 प्रकारची भांडवलं जी बाबांनी आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली याच्यावरती आमचा अभ्यास चालू आहे. तर पहिलं भांडवल काय यातलं नैसर्गिक भांडवल. नॅचरल कॅपिटल जर सक्षम नसलं तर इथे वरोड्यासारखी ही संस्था उभीच राहिली नसती. इथे निर्मनुष्य जागा होती, इथे वन्यजीव असायचे, ग्रासलँड्स होती, इथे सगळी वनश्री उभी केली, पाण्याची सोय केली, भूजल केलं, सरफेस वॉटर केली. ह्या सगळी नैसर्गिक संपत्ती आहे. ह्याच्या पुढे जाऊन मग काय सोशल कॅपिटल म्हणजे इकडनं बाहेर पडणारे जे रुग्ण आहेत, म्हणजे पूर्वी जे रुग्ण होते त्यांना सोसायटीने ॲक्सेप्ट करणं ही एक मोठी सोशल कॅपिटलचे भाग असतो. तर तो बाबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कसा केला आणि त्याच्यामध्ये काय काय जोडले गेले. स्विस लोकं आली, ब्रिटिशर्स आले, IITs आले, IIMs आले, ह्या सगळ्या संस्था ओढल्या कशा गेल्या, ही सोशल कॅपिटल कसं बांधलं याचा अभ्यास केला. पुढे जाऊन ह्युमन कॅपिटलचा अभ्यास केला. म्हणजे ह्युमन कॅपिटलमध्ये काय काय ट्रेड्स यांना दिले, किती वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स यांना बाहेर जाऊन यांना उपजीविका मिळेल, ह्याच्यावरती काय कार्य करू शकतात ह्याचा अभ्यास केला. आणि मग बिल्ड कॅपिटल की मग इथे शाळा किती, कॉलेज किती, ग्राउंड किती, NCC कशी, छात्रछावणी कशी, या सगळ्या गोष्टी कशा झाल्या. आणि मग फायनली फायनान्शियल कॅपिटल. फायनान्शियल कॅपिटलबद्दल आपल्याला फारसं काही अडचणीची गोष्ट नाही कारण इथले ॲन्युअल रिपोर्ट सगळे अवेलेबल असतात. पण हे पहिले 4 कॅपिटल जे आहेत ह्याच्यावर प्रचंड मोठं काम झालं आहे आणि ते शांततेने झालं आहे. म्हणजे शाश्वत विकास सारखं बोललं जातं. विकासाची दिशा शाश्वत हवी हे बघायचं असेल तर आपण आनंदवनला यावं. नमस्कार.